नमस्कार. चला कसे आहात सगळे? हा, नक्कीच तुम्ही सगळे आनंदी आणि छान असाल. तर बघा, आजची रेसिपी आहे ही वालाच्या खुला. तर या ना वालाच्या खुला आहेत. तर आता वालाच्या खुला म्हणजे काय, तर या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ना वालाच्या शेंगा निघतात. तर त्या भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्या स्वस्त पण असतात. शेवटी शेवटी त्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीला ना त्या स्वस्त होतात. तर ना या अशा बारीक त्याचे तुकडे करून ना वाळवून ठेवायच्या या शेंगा. छान 2-4 याला ऊन देऊन ना अशा कडक करायच्या आणि त्या डब्या बंद करून ना ठेवून द्यायच्या. तर या खुला आणि मग आपल्याला भाजी करायची असते तेव्हा त्या काढायच्या. तर बघा, थोड्याशा जरी आपण या खुला घेतल्या ना तरी पण भाजी खूप जास्ती होते. तर बघा, मी अशा या वालाच्या खुला असतात. याचे दाणे पण असतात, पण दाणे ना याचे मग काढून टाकण्यात येते असं. तर ना याची आता मी भाजी दाखवते आहे तुम्हाला. तर सर्वप्रथम याला ना आता धुवून घ्यायच्या. या ज्या खुला आहेत त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. म्हणजे आपण ना उन्हात वाळत घालतो त्यावर धूळ वगैरे अशी बसते थोडी. तर धुवून घ्यायच्या आहेत आणि याला कुकर मध्ये पाणी न घालताना असंच वाफवून घ्यायच्या आहेत या शेंगा. म्हणजे मग मस्त नरम होतात. तर बघा, कुकर थंड झालेला आहे. आता ना 3 शिट्ट्या याच्या काढून घेतलेल्या आहेत. तर मी ना वरण भात आणि या शेंगा या ना एकत्रच लावल्या होत्या बघा. या ना आता छान शिजून गेलेल्या आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, वाफेवरच या ना अगदी मस्त नरम झालेल्या आहेत बघा. पाणी न टाकताना या अशाच आपण वाफवून घेतलेल्या आहेत कुकर मध्ये. ठीक आहे, चला आता याला तर बघा, भांड ठेवलेलं आहे. आता आपण ना भाजी करून घेऊया याची. तर तेल घालते आहे मी. जवळ तेलच आहे माझ्याकडचं, गोड तेल. आता तापलेलं आहे, चांगलं तापलं. मोहरी, जिरं, कांदे घालून घेते. आता कांदे ना असे उभेच असे छान मोठे मोठे असे कापायचे आहेत बघा. छान लांब लांब कांदे असे कापून घ्यायचे. भाजी झटपटच होते, फक्त आपण ते ना कुकर मध्ये छान त्या फुला उकळून घ्यायच्या. म्हणजे भाजी कांदे झाले की याच्यात ना अद्रक लसूणची ही मी जरा जाडसरच त्याचं कुटण करून घेतलेलं आहे. वाटण काढून घेतलेलं आहे कुटण्यातून, ते टाकून देते आहे. म्हणजे ना अद्रक लसूण मुळे ना याला चव छान येते. तोपर्यंत हळद घालून देते आहे. मीठ घालते आहे चवीपुरतं. बघा, तुमच्याकडे फुलं असतील ना तर नक्की ही भाजी करा अशा पद्धतीने. आणि समजा तुमच्याकडे जर फुलं तुम्ही केलेल्या नसतील तर आता ना बस 4 महिने, हा आता पावसाळा गेला की हिवाळा लागतो आणि मग फेब्रुवारी महिन्यामध्ये वगैरे तिकडे मार्च महिन्याकडे ना खूप वालाच्या शेंगा येतात मार्केटला. तुम्ही ना या अशा फुला वाळवून ना नक्की करून ठेवा. म्हणजे काय होते की असं वालाच्या ज्या शेंगा असतात त्या आता 12ही महिने मिळतात म्हणा, पण ना या भाजीची चव ना अगदी अशी थोडी वेगळीच येते, मस्त वाटते भाजी ही. तर तुम्ही ना नक्की करा ही भाजी. आता टोमॅटो घालून घेते आहे, चिरून घेतले आहे. थोडे टमाटर होऊ द्यायचे. थोडी ना चवीसाठी साखर घालून घेऊ आपण. टमाटर घातलेला आहे ना, अगदी थोडी साखर घालून घ्यायची चिमूटभर.
अगदी थोड्यात आपण या खुला घेतल्या ना तरी भाजी ना खूप जास्तीच होते भाजी याची. तर या खुला थोड्याच घ्यायच्या. झाल्या. आता तिखट घालून घेऊ. तिखट कमी जास्त घाला तुमच्या आवडीप्रमाणे. कारण ना थोडे कांदे हे जरा गोडसरच असतात. थोडं जास्त काही कांदे परतवून घ्यायचे. आता हे कांदे पुन्हा तिखट घातल्यानंतर तिखट पण होऊ द्यायचं. थोडस कच्चेपणा याचा निघून जातो. आणि आता या खुला ज्या आहे ना यायच्या संपूर्ण खुला घालून घ्यायच्या. आणि ही भाजी आता छान परतवून घ्यायची. थोडं तेल मी कमी करून घेते आहे. तर बघा खमंग अशी भाजी परतवून घेतलेली आहे. छान झालेली आहे. त्यात ना आपण या खुला आधी धुवून घेतो आणि मग वाफवून घेतो. तर त्यामुळे ना याच्यात ओलावाच असतो खुलांमध्ये. त्यामुळे जास्त शिजू द्यायची गरज नाहीये. शिजली परतवली की भाजी तयार होते. तर बघा ही वालाची फुलांची भाजी तयार झालेली आहे. आता याच्यात ना कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. ही कोथिंबीर ना अशी वरून आपण टाकून देऊ. तर ही रेसिपी भाजीची नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.